हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण लिहिणार आहोत माझा आवडता पक्षी मराठी निबंध। आपण लहान असतो तेव्हापासूनच आपल्याला वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख होते। त्या पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी, कबूतर, कोंबडा असे अनेक पक्षी असतात। मला मात्र कोकिळा हा पक्षी खूप आवडतो। कोकिळा रंगाने काळी असली तरी तिचा आवाज फार मधुर असतो। तिचे डोळे गुंजेसारखे लाल असतात। आमच्या खिडकीतून आंब्याचे झाड दिसते। त्या झाडावर मार्च ते मे ह्या काळात आम्हाला कोकिळा दिसते। कधी कधी रात्रीच्या वेळेसही ती मंजूळ गुंजन करत असते। तेव्हा वाटते की हिला झोप येतच नाही की काय। वसंत ऋतू आला की आंब्यांच्या झाडांना मोहर येतो। त्याच वेळेस कोकिळा कुहू कुहू अशी मंजूळ साद घालीत आपल्याला दिसू लागते, कारण तो तिचा अंडी घालण्याचा मौसम असतो। गंमत म्हणजे त्याच वेळेस कावळेसुद्धा घरटे बांधून अंडी घालतात। कोकिळा स्वतः घरटे बांधत नाही, ती कावळ्याच्या घरट्यातच स्वतःचे अंडे घालते। कावळी आपल्या पिलांसोबत कोकिळेचे पिलू वाढवते, परंतु ते पिलू मोठे झाले की काव काव असे करत ओरडत नाही। तेव्हा कुठे कावळीला कळते की हा तर कोकिळ आहे। संस्कृत साहित्यात कोकिळेला खूप मानाचे स्थान आहे। कुठल्याही स्त्रीचा आवाज मधुर असला की तिला कोकिळकंठी असे म्हणतात। अशी ही कोकिळा मला खूप आवडते। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।